काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा बारामती दौरा अचानक रद्द झालेला आहे। केरळमध्ये प्रचाराला जाणार असल्याचं म्हणत हा दौरा रद्द करण्यात आलाय। आकाश मोरे हे काँग्रेसच्या जिल्हा नेत्यांच्या उपस्थितीत हा अर्ज दाखल करणार असल्याचं समजतंय। त्यामुळे खूप महत्त्वाची अपडेट आहे। जे हर्षवर्धन सपकाळ ठामपणे सांगत होते की आम्ही आमचा उमेदवार देणारच, कुठल्याही परिस्थितीत आम्ही माघार घेणार नाही, ते हर्षवर्धन सपकाळ आज बारामतीत अर्ज दाखल करताना उपस्थित राहणार होते। मात्र काल सुनेत्रा पवारांनी हर्षवर्धन सपकाळ यांच्याशी बातचीतही केलेली होती आणि त्यानंतरही हर्षवर्धन सपकाळ ठाम होते। मात्र आता त्यामध्ये काहीसा ट्विस्ट आलाय। आज हर्षवर्धन सपकाळ हे बारामतीला जाणार नाही। आपले प्रतिनिधी मंदार गोंसारी आपल्या सोबत आहेत। मंदार, हर्षवर्धन सपकाळांनी हा दौरा रद्द करण्यामागचं कारण समजू शकलंय का? हर्षवर्धन सपकाळ हे केरळच्या ज्या निवडणुका होत आहेत त्या निवडणुकांच्या प्रचाराला जाणार असल्यामुळे बारामतीमध्ये येणार नाहीत असं त्यांच्याकडून सांगण्यात आलंय। मात्र त्यांचं बारामतीमध्ये आज न येणं याकडे आश्चर्याने पाहिलं जाईल, कारण एकतर काँग्रेसकडून ही पोटनिवडणूक लढवण्याचा निर्णय झाल्यानंतरच अनेक प्रकारची चर्चा सुरू झाली होती। राष्ट्रवादी काँग्रेस कडून म्हणजे घड्याळ हे चिन्ह असलेल्या पक्षाकडून काँग्रेसच्या नेतृत्वाशी संपर्क साधण्यात आला होता, हर्षवर्धन सपकाळ यांच्याशी संपर्क साधण्यात आला होता। मात्र दिल्ली हायकमांडकडून ही निवडणूक लढवण्याला हिरवा कंदील देण्यात आल्याचं सांगत हर्षवर्धन सपकाळ यांनी काँग्रेसचा उमेदवार ही निवडणूक लढवेल असं जाहीर केलं होतं। त्यासाठी आपण स्वतः येणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं। मात्र आता ते येणार नाही आहेत, त्यामुळं निश्चितच त्यांच्या न येण्याचे वेगवेगळे अर्थ काढले जाणार आहेत। मात्र आकाश मोरे हे उमेदवारी अर्ज दाखल करतील हे काँग्रेसकडून सांगण्यात आलंय। मात्र हा अर्ज दाखल करताना त्यांच्यासोबत जिल्हा पातळीवरचे काँग्रेसचे नेते असतील असं सांगण्यात आलंय। मात्र प्रदेशाध्यक्षांनी बारामतीमध्ये न येणं त्याचा अर्थातच वेगवेगळे अर्थ काढले जातील। दुसरीकडे लक्ष्मण हाके हे जे उमेदवारी आपली त्या ठिकाणी जाहीर केली होती आणि उमेदवार अर्ज ते भरणार असं सांगितलं जात होतं, त्या लक्ष्मण हाके यांची मनधरणी करण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते दत्तात्रय भरणे आणि धनंजय मुंडे हे थोड्या वेळात या ठिकाणी येत आहेत। हे जे घर आहे तिथे हे लक्ष्मण हाके आत्ता थांबलेले आहेत आणि त्यांची मनधरणी करण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते या ठिकाणी येणार आहेत। तर अशा घडामोडी आपण पाहिलं बारामतीमध्ये घडताना दिसत आहेत। हाकेजी, तुमची मनधरणी करण्यासाठी येत आहेत मुंडे आणि दत्तात्रय भरणे, तुम्ही मान्य करणार का? नाही, मनधरणी असा विषय नाही आहे। ही जी पोटनिवडणूक होती, बऱ्याच महाराष्ट्रातल्या वरिष्ठ लोकांचे कॉल आहेत आणि तुम्ही लढणार हे बघा, आमचा संघर्ष आहे का तर आहे, आम्ही लढणारे कार्यकर्ते आहोत का तर आहोत। आमचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही थोडंसं आक्रस्ताळेपणे विद्रोहीपणे भूमिका मांडतोय का तर मांडतोय। आणि नेते आलेत पहा बाहेर, धनंजय मुंडे आणि हे आलेले आहेत दत्तात्रय भरणे, तुम्ही निवडणूक लढवणार का? कारण तुमच्याकडे बघितल्यावर तुम्हाला असं वाटतंय की तुमची समजूत निघाली की काय? नाही, समजूत आम्ही आता 1 मिनिटातच प्रेस करतोय। बरं, त्यांच्यासोबतच प्रेस करतायत तुम्ही, मग पाठिंबा जाहीर करताय सुनेत्रा पवार? नाही, मी माझी भूमिका आता एकच मिनिट बाकी आहे। एकच मिनिट म्हणजे आलेत बाहेर, तुम्ही त्यांना स्वागतालाच म्हणजे तुमच्या, कारण आम्ही फॉर्म भरायलाच निघालेलो होतो, पण आता ही मंडळी सगळे आलेले आहेत, थोडेसे कॉल पण झालेले आहेत। तर आम्ही आता अगदी तुम्ही जिथं थांबलेला त्या घरात जर ते येत आहेत तर याचा अर्थ तुम्ही सुनेत्रा पवारांना पाठिंबा द्यायला तयार आहात? मी माझा आता फक्त 1 मिनिटाचा सब्र आहे, मी त्यांच्या बरोबर 1 मिनिटाचा मला फक्त वेळ द्या, आम्ही आमची भूमिका लगेच जाहीर करतोय। तर माधवी, आपण पाहिलं लक्ष्मण हाके गेले अनेक दिवस म्हणत होते की बारामतीची पोटनिवडणूक ते लढवणार आहेत। मात्र त्यांना या ठिकाणी भेटायला काही क्षणांमध्ये दत्तात्रय भरणे आणि धनंजय मुंडे हे राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते दाखल होत आहेत आणि त्यानंतर शक्यता वर्तवली जाते की लक्ष्मण हाके त्यांची उमेदवारी मागे घेतील। त्यामुळं ही निवडणूक मग आकाश मोरे हे जे काँग्रेसचे उमेदवार आहेत त्यांच्यामध्ये आणि सुनेत्रा पवारांमध्ये जर झाली तर एक वेगळं चित्र या ठिकाणी पाहायला मिळेल। बारामतीमध्ये मराठा समाजातील मतदार आहेत, तसेच धनगर समाजातील मतदारांची देखील मोठी संख्या आहे। त्याचबरोबर अजित पवारांच्या अपघाती मृत्यूनंतर जे वेगवेगळे प्रश्न उपस्थित केले गेलेत, ज्यामध्ये रोहित पवारच आघाडीवरती आहेत, तोच मुद्दा काँग्रेसचा इथला प्रचारातला प्रमुख मुद्दा असू शकतो। यामुळं ही निवडणूक जी आहे ती जरी अजित पवारांच्या मृत्यूनंतर सहानुभूतीच्या मुद्द्यावरती सुनेत्रा पवारांना सोपी जाईल असं या ठिकाणी एकंदरीत बोललं जात असलं तरी हे सगळे कंगोरे जे आहेत ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।